जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. सूतपुत्र हा शब्द तळपायाची आग मस्तकात घेऊन जाणारा होता. त्यामुळे झालेला द्वेष, पीडा, अपमान सहन करत एक नवीन योद्धा जन्माला आला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. गुरु द्रोण यांची शिकवण, त्यांनी दिलेली युद्धकला, या सगळ्यांमध्ये पारंगत असणारा अर्जुन संपूर्ण गुरुकुलात एकमेव सर्वश्रेष्ठ असं मानलं जात होतं. पण मुळातच हे चूक होतं. शास्त्र, शस्त्र, विद्या, दया, दान, धर्म, युद्धकला, पाप, पुण्य या सगळ्यांमध्ये कर्ण महारथी होता. अजस्त्र घोडे, हत्ती, सैनिक युद्धसभेत उभे ठाकले. कर्णही त्यांच्या समवेत उभा होता. गुरुकुलात युद्ध निपुणता आणि कौशल्य प्राप्त केलेले अनेक वीर उपस्थित होते. शस्त्र आणि शास्त्राची परीक्षा होणार होती. नगरजनांना सुद्धा ही परीक्षा पाहण्यास परवानगी होती. गुरुद्रोण मोठ्या शामियानात उभे होते. सर्वत्र नगरजन जमले होते. पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी, संजय अशी बरीच आप्त मंडळी. नगाडा आणि तुतारीचा नाद घुमला. गुरुद्रोण चौथऱ्यावर येऊन उभे राहिले. युद्धकलेचं महत्त्व आणि स्पर्धेचे नियम ते सर्वांना बजावून सांगू लागले. सर्वप्रथम मुष्टियुद्ध, मागोमाग गदायुद्ध, धनुर्धारी स्पर्धा, तलवारबाजी अशा सगळ्या स्पर्धा होणार होत्या. मेघगर्जनेसारखे गुरुद्रोण कडाडले. आपलं सामर्थ्य, कौशल्य आणि विद्वत्ता दाखवायची हीच एक संधी आहे. हस्तिनापुरातील शूरवीरांनो, या आपल्या सामर्थ्याची परीक्षा द्या. विजयी भव. प्रजेमध्ये एकच उत्साह उमटला. दुर्योधन आणि भीम एकमेकांपुढे गदायुद्धासाठी सज्ज झाले. दुर्योधन त्वेषाने पुढे आला आणि आवेगाने गदा प्रहार करायला लागला. भीम लगेच सावध होऊन संधीची वाट पाहू लागला. संधी मिळताच त्याने एक जोरदार मुष्टी प्रहार करून गदेच्या एका प्रहाराने दुर्योधनाला जमिनीवर लोळवलं. दुर्योधनाने दात ओठ खात आपली गदा आवरत भीमावर फेकली. त्याने ती शिताफीने हुसकावून लावली. त्यामुळे दुर्योधन आणखीनच चवताळला. पण गदायुद्धाची वेळ आता संपुष्टात आली होती. तोच अर्जुन प्रांगणात उतरला. त्याने शिताफीने लक्ष भेदायला सुरुवात केली. दूरवर झाडाच्या बुध्याला बांधलेला पक्षी त्यानं फक्त आवाज ऐकून अचूक टिपला. दूरवर भुंकत असलेल्या कुत्र्याचं भुंकणं त्यानं बाण मारून त्याला इजा न होता बंद केला. टाळ्यांचा प्रचंड वर्षाव झाला. या सगळ्या आनंदामध्ये दोन लोक होते जे प्रचंड रागावलेले होते. ते म्हणजे कर्ण आणि दुर्योधन. आपला पराक्रम दाखवून प्रजेला अभिवादन करत अर्जुन प्रांगणातून बाहेर आला. नकुल, सहदेव दोघांनीही क्रमशः आपलं आपलं कौशल्य दाखवलं आणि त्यानंतर प्रांगणात उतरला कर्ण. शोणचं वारा संचारलेलं शरीर आरोळ्यात ठोकत होतं. अपमान, मत्सर, द्वेष या सगळ्यांचा हिशेब करण्याची ही वेळ होती. आपल्या बुद्धी कौशल्याने, युद्ध निपुणतेने सगळ्यांना मात देण्याची, अर्जुनाला तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही हे दाखवून देण्याची. ते गुरु द्रोण शिष्यांमध्ये भेदभाव करतात, फक्त राजकुमारांनाच विद्या देतात, त्यांना हे दाखवून देण्याची की एक सूतपुत्र काय करू शकतो. प्रांगणात येताच कर्णाने चौफेर नजर टाकली. अर्जुनाकडे पाहिलं. गुरुद्रोणांकडे पाहून ते जणू कर्णाच्या पराभवाचीच वाट पाहत आहात असं त्याला वाटलं. त्यामुळे तो आणखीनच चिडला. भराभर त्याने बाण धनुष्यावर चढवला. लक्षभेदी नजर साधून एक एक लक्ष टिपायला त्याने सुरुवात केली. प्रजा प्रचंड आनंदी होऊन प्रतिसाद द्यायला लागली. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर यांचा पराभव करू शकेल असा एक महारथी उदयास आला आहे. संपूर्ण हस्तिनापूरला हे आता माहिती होऊन चुकलं होतं. कर्णाने गदा उचलून ती आवेशाने फिरवली. सर्व स्पर्धा तो जिंकणार हे जवळजवळ आता निश्चितच झालं होतं.
तोच एक जोरदार गर्जना झाली. थांबा! कर्ण जागीच स्तब्ध झाला. गुरु द्रोण उठले आणि उंच हवेत हात करत कडाडले. हा कर्ण, हा सूतपुत्र आहे. हा राजकुलातला नाही किंवा हा कुठलाही राजा नाही. याला कुठलाही अधिकार नाही. क्षणभरात सगळं थांबलं. कर्ण ओशाळला. नगरजनांमध्ये कुजबूज सुरू झाली. सूतपुत्र, 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 सूतपुत्र. कर्णाला हे सगळं खूप जिव्हारी लागलं. क्षणार्धार्थ हे सगळं सोडून जावं असं त्याला वाटायला लागलं. त्यानं शस्त्र जागीच सोडलं. तो वळला. खूप दुःखी झाला होता. प्रचंड रागात लालबुंद होऊन दात ओठ खात तो गर्दी मुडीत पुढे जाऊ लागला. तप्त रसात न्हावून निघावं असं त्याचं शरीर झालं होतं. आगीचे लोळ जणू शरीरातून बाहेर पडत होते. शोण लगेच पुढे होऊन त्याने कर्णाचा हात धरला. त्याला जबरदस्त चटका बसला. त्याचा पूर्ण हात पोळूनच निघाला. इतकी अग्नी, इतका कल्लोळ कर्णात सामावला कुठून हे कळेच ना. त्याचे कवच कुंडल सुद्धा चकचकीत चमकायला लागले. काही वेळानंतर ते काळे ठिक्कर सुद्धा पडले. ती दोघेही प्रांगणातून हळूहळू बाहेर यायला लागली. तोच दुर्योधन जागेवरून उठला आणि कडाडला. कर्णा, थांब! गुरुवर्य द्रोण, या कर्णाला सूतपुत्र म्हणून तुम्ही हिणवलत, त्याचा अपमान केला. राजकुलातला नाही म्हणून गुरुकुलात त्याला शिक्षण दिलं नाही. इतका सामर्थ्यशाली, बुद्धिवान, बलवान आहे हे संपूर्ण हस्तिनापुरानं आता पाहिलं आहे. केवळ तो कुठल्या देशाचा राजा नाही म्हणून तो स्पर्धेला पात्र नाही. आणि असं असेल तर आज मी, युवराज दुर्योधन, संपूर्ण हस्तिनापूर वासियांसमोर या कर्णाला अंगद देशाचा राजा म्हणून घोषित करतो. कर्ण, आजपासून तू सूतपुत्र नाहीस तर अंगराज कर्ण आहेस. संपूर्ण नगर घोषणा द्यायला लागला. अंगराज कर्णाचा विजय असो, अंगराज कर्णाचा विजय असो. दुर्योधन शामियानातून खाली उतरला. मुकुट व हार घेऊन कर्णाला भल्या प्रेमाने आपल्या जवळ बोलावलं. हार घातला, डोक्यावर मुकुट ठेवला आणि कडकडून मिठी मारत म्हणाला, अंगराज कर्णाचा विजय असो, अंगराज कर्णाचा विजय असो. महारथी कर्ण.